रुग्णाच्या म्हणण्यानुसार दोन्ही अहवालामध्ये मोठी तफावत आहे। मात्र ही तफावत नेमकी तांत्रिक कारणामुळे झाली की अन्य कोणत्या कारणामुळे हे अधिकृत तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे। त्यामुळे दोन्ही प्रयोगशाळेचे रेकॉर्ड, नमुना तपासणी प्रक्रिया आणि संबंधित उपकरणाची तपासणी होणे महत्त्वाचे ठरणार आहे। अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा। चांग भलं न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला मात्र विसरू नका। मी कल्याण सिंह जयसिंगपूर माजी उपनगराध्यक्ष। मी दिनांक 5/8/2026 रोजी सिद्धनाथ लॅब सचिन मोरे यांच्याकडे माझी शुगर टेस्टसाठी दिली होती। त्यावेळी रात्री 5-5:30च्या दरम्यान रिपोर्ट आला। त्या रिपोर्टमध्ये जेवणाच्या अगोदरची शुगर ही 269 व जेवणानंतर 405 अशी शुगरचा रिपोर्ट बघितल्यावर मला धक्काच बसला। मी अक्षरशः टेन्समध्ये आलो। एवढं टेन्शन वाटलं की इतकी हे पथ्य पाळूनसुद्धा एवढी शुगर वाढती कशी याचं मला समजेनाच। मला टेन्शन बेजार झालो। मग माझ्या मुलांनी सांगितले, पप्पा टेन्शन घेऊ नका, दुसऱ्या दिवशी आपण दुसरीकडे एक टेस्ट करू आणि मग हे करू। त्या दिवशी रात्री जेवलोसुद्धा नाही, गोळ्यासुद्धा घेतल्या नाही टेन्समुळे। मग दुसऱ्या दिवशी लाल पॅथी म्हणून गल्ली नंबर 11ला आहे, तिथं मी जेवणा अगोदर आणि जेवणानंतर अशा टेस्ट केल्या। तर त्याचा रिपोर्ट दुसऱ्या दिवशी आला। जेवणा अगोदर 125 व जेवणानंतरचा 164 हा रिपोर्ट बघितल्यावर माझा जीव भांड्यात पडला। मला जरा बरं वाटलं, मानसिक समाधान वाटलं। पण ज्या चुकीच्या सचिन मोरे यांनी सिद्धनाथ लॅबवाले यांनी जे चुकीचा रिपोर्ट तयार केला किंवा दिला, जाणून बुजून दिला का मुद्दाम न दिला का ब्लडमध्ये चेंजेस होऊन आला ते मला माहीत नाही, ते त्यांना माहीत आणि देवाला माहीत। पण ह्या सचिन मोरे यांच्यामुळे मला जे मानसिक टेन्शन व हे आलेलं आहे, त्यामुळे मी मानव अधिकार जो आहे त्यांच्याकडे PSR यांच्याकडे मी तक्रार दिली व त्यांना मला या माझाच नव्हतं तर इतर लोकांच्या एखादा जर एकदम हलक्या काळजाचा असला किंवा निष्क्रिय असला तर तो पटकन मरून जायचा असे रिपोर्ट्स ऐकल्यावर। आणि असा चुकीचे रिपोर्ट देण्याचा जो धंदा मांडलेला आहे यांचा हा धंदा बंद व्हायला पाहिजे। याने असले चुकीचे रिपोर्ट लोकांना मानसिक त्रास देऊन वेठीस होत नाही। तरी मानव अधिकारी यांनी माझ्या बाबतीत जे घडलेलं आहे ते इतरांच्या बाबतीत घडू नये म्हणून मी मानव अधिकाऱ्यांना तक्रार केली आहे। त्यांनी यापुढची मला न्याय द्यावा। तसेच मी पुढील कारवाईसाठी मी जिल्हा आरोग्य जिल्हाधिकारी यांच्याकडे सुद्धा तक्रार करणार आहे व ज्यांनी मला मानसिक त्रास किंवा इतरांना झाला असेल त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे।